ठाकरेंच्या फुटीनंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा अलर्ट मोडवर आली आहे। शरद पवारांचे काही खासदार पुन्हा शिंदेंच्या संपर्कात आहेत का अशा चर्चांना बरंच उधाण आलंय। फुटीच्या अंदाजानं राष्ट्रवादीचे खासदार अलर्ट मोडवर आलेले आहेत। संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात गेल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदारांसंदर्भातही राजकीय चर्चांना बरंच उधाण आलंय। पक्षातील काही खासदार पूर्वी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे। सध्या सत्तेमध्ये असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वाढतं राजकीय वजन, मराठा नेतृत्वातील प्रभाव आणि सत्ताधारी पक्षाशी समन्वयाची गरज यामुळे राष्ट्रवादीमधील काही नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत। मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अजूनही नाही। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, शरद पवारांची राष्ट्रवादी कशी अलर्ट मोडवर आलेली आहे, कसे प्रयत्न केले जातात आता ग्राउंड लेवलला? एक मुद्दा महत्वाचा आहे या सगळ्या याच्यामध्ये, जेव्हा शिंदे गटाकडनं या अशा पद्धतीने चर्चा सुरू असतात किंवा राष्ट्रवादीच्या संदर्भात मधल्या काळात अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या, काही संपर्क देखील साधले गेले होते, तेव्हा काही खासदारांशी जेव्हा आपण बातचीत केली होती तेव्हा त्यांना विचारण्यात आलं होतं, तुम्ही जर सत्तेतच जायचं तर अजित पवार यांचा पक्ष आहे त्यांच्यासोबत का जात नाही? त्यांचं म्हणणं असं होतं की राष्ट्रवादीमध्ये, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये तसं नेतृत्व आता नाहीये। शरद पवार आहेत, मात्र भवितव्याचा विचार केल्यानंतर शरद पवार सध्या थकलेले आहेत आणि त्यांच्यावरती आता या सगळ्या गोष्टीचा जो दबाव आहे किंवा कामाची जी पद्धत आहे ते अजूनही कामं करतात। मात्र सत्तेत जायचा जर विचार करायचा असेल तर अजित पवार यांच्या नंतर एकनाथ शिंदे हे एक मराठा नेतृत्व आहे, आमचे कारखाने आहेत, आमच्या वेगवेगळ्या संस्था आहेत आणि ह्या चालवायच्या असेल तर सत्तेची गरज लागते आणि आमचं जे ट्युनिंग होतं इतके दिवस ते शरद पवारांसोबत कायम होतं। असं म्हटलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस ही उसाची मोळी आहे आणि पवार नावाच्या दोरीने ती बांधली गेलेली आहे। आता ही दोरी सैल झालेली आहे दोन्ही पवारांच्या वादामुळे आणि दोन्ही पवारांकडे आता जर पाहिलं गेलं तशा तुलनेनं अजित पवार इतकं ताकदवर तुल्यबळ नेतृत्व नाहीये। त्याच्या पलीकडे जर म्हणून महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं गेलं तर मराठा नेतृत्व म्हणून पाहिलेल्या राष्ट्रवादी पक्षाकडे आता गरगर लागल्याचं पाहायला मिळतंय। पण दुसरा पर्याय म्हणजे काय, जसं नॅचरली विचार केला तर शरद पवारांच्या खासदारांना जर फुटायचं असेल आणि जायचं असेल तर ते अजित पवार यांच्या पक्षाकडे जातील, नॅचरली विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं। मात्र जेव्हा व्यावहारिक विचार आपण करतो तेव्हा एकनाथ शिंदे हे एकमेव नाव त्यांच्या समोर येतं, कारण त्यांचे कारखाने, थकीत थकबाक्या, वेगवेगळे अनुदान, वेगवेगळ्या सहकारी संस्था यांना मदत कोण करू शकतं राज्यामध्ये? एक तर देवेंद्र फडणवीस स्वतः करतात किंवा दुसरा नेता म्हणून जर पाहायला गेलं तर ऍक्सेस आहे, अवेलेबिलिटी आहे आणि वाढलेलं वजन आहे। प्रत्येक ठिकाणी नेत्यांसाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत नजर ठेवणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे यांचं नाव समोर येताना पाहायला मिळतंय। त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचं नाव प्रकर्षाने आपल्या समोर येताना पाहायला मिळतंय। त्यामुळं हे खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी संपर्कात आहे। दुसरा मुद्दा या निमित्ताने एक समोर आलेला आहे, तो म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाकडनं मधल्या काळामध्ये भाजपशी थेट संवाद सुरू केला होता। तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की अजितदादा थ्रू या, तुम्ही सोबत या। त्याच्यानंतर निर्णय झाला की आपण मर्जर करू, विलिनीकरण करू, मात्र अजितदादा यांच्या निधनानंतर हे विलिनीकरण थांबलं। आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की ते चर्चा नक्की कोणाशी करायच्या सुनेत्रा पवार यांच्या पक्षामध्ये, आणि पार्थ पवार असो किंवा इतर नेते असो त्यांचा विलिनीकरणाला विरोध असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता त्या ठिकाणी विलिनीकरण होते, भाजपशी थेट शरद पवार यांचे पक्ष जाऊ शकत नाही आणि खासदारांवरती वेगवेगळा दबाव आपल्याला पाहायला मिळतो किंवा त्यांना विकास निधी मिळत नाहीये किंवा सत्तेत जाण्याची प्रत्येकाची इच्छा आहे असं अलीकडे पाहायला मिळतं। अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे वगळता इतर खासदारांशी संपर्क झाल्याची माहिती मधल्या काळात समोर आली होती। त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर आता पुन्हा एकदा जेव्हा दिल्लीमध्ये डिलिमिटेशन विधेयक पास करायचं आहे अशी जी माहिती कानावर येत आहे, त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीच्या खासदारांची देखील गरज आहे। अशा परिस्थितीमध्ये एक तर शरद पवार यांना भविष्यामध्ये आपले खासदार वाचवण्यासाठी ते काही करतात का, की आपल्या मतावरती ते ठाम राहतात? मधल्या काळामध्ये काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव देखील आपल्या समोर आला होता। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोर जे वेगवेगळे पर्याय पाहायला मिळतात शरद पवार यांच्या पक्षाचे, ते समोर येताना पाहायला मिळत आहे। त्यांचे खासदार फुटू शकतात का? ते फुटू शकतात। त्यांच्या खासदाराशी मधल्या काळात संवाद झाला होता, तो झाला होता, मात्र त्यांनी नक्की काय मार्ग निवडलेला आहे आता हे भविष्यामध्ये पाहायला मिळेल। सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये अलर्ट मोडवरती आहे। सध्या त्यांच्या घरामध्ये, सुप्रिया सुळे यांच्या घरामध्ये एक कार्य असल्यामुळे सध्या त्यांच्याशी कुठलाही संपर्क झालेला नाहीये।
मात्र अलीकडच्या काळामध्ये जेव्हा शिंदे यांच्याकडे 6 खासदार जातील असं कथितरित्या सांगितलं जात असताना राष्ट्रवादीचे खासदार हे अलर्ट मोडवरती आले आहेत. त्यांच्यावरशी देखील भविष्यात संपर्क साधला जाऊ शकतो. दरम्यानच्या काळात जर आपण पाहिलं तर कालच सुनेत्रा पवार यांनी राजधानी दिल्लीमध्ये भेट घेतलेली आहे हो. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची. त्यामुळे असे वेगवेगळ्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे. मात्र शरद पवार यांचा पक्षातले खासदार फुटून हे मात्र चर्चांना बरंच उधाण आलेलं आहे. एक वातावरण निर्मिती केली जाते असं म्हणू शकतो. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शिवाजी. Thank you.